हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस व्हिडिओ माय डिअर फ्रेंड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकोडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये MPSC परीक्षेसाठी व तसेच वेगवेगळ्या सरळ सेवा परीक्षा असू द्या किंवा ऑनलाईन परीक्षा असू द्या, या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा जो टॉपिक आहे, ज्या टॉपिकवरती MPSCच्या तसेच या सर्व परीक्षांवरती खूप सारे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अशा सर्वच परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा व मार्गदर्शक व दिशादर्शक आणि आपल्याला निश्चितच परीक्षेमध्ये हमखास ज्या टॉपिकवरती कमीत कमी एक प्रश्न विचारला जातो, तर अशा प्रकारचा टॉपिक जो आहे तर हा टॉपिक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. तर मित्रांनो, मग MPSCची परीक्षा ही राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, टेक्निकल कंबाईन असेल किंवा डिपार्टमेंटल PSI असू द्या किंवा डिपार्टमेंटल ASO परीक्षा असेल किंवा स्टेनोग्राफरचा पेपर असेल, सरळ सेवा परीक्षा असू द्या, त्याच्यात तलाठी असेल, फॉरेस्ट गार्ड असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा टेटची परीक्षा असेल किंवा ऑनलाईन परीक्षा कुठलीही असू द्या, स्टाफ सिलेक्शनची परीक्षा असेल, या सर्वच परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा जो टॉपिक आहे, तर तो टॉपिक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत. आणि त्या टॉपिकचं नाव आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय करतोय, मॉडल ऑक्झिलरी वर्ब हा जो टॉपिक आहे, तर हा टॉपिक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, आपण शिकणार आहोत. बघा, मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. तर मित्रांनो, आपण आपल्या बेसिकच्या लेक्चरमध्ये ऑक्झिलरी वर्ब जो आहे, तर ऑक्झिलरी वर्ब हा टॉपिक आपण घेतलेला आहे. मग त्याच्यामध्ये ऑक्झिलरी वर्बचे किती प्रकार पडतात, टाइप्स त्याचे कसे पडतात, काय काय आहे त्याच्यामध्ये, हे आपण सगळं सविस्तर घेतलेलं आहे. तसेच वर्ब हा जो टॉपिक घेतला आपण, तर त्या वर्ब या टॉपिकमध्ये सुद्धा आपण वर्बचे खूप सारे प्रकार पाहिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आपण फायनाईट वर्ब, नॉन फायनाईट वर्ब, स्टेटिव्ह वर्ब, डायनामिक वर्ब, त्याच्यानंतर लेक्झिकल वर्ब, ऑक्झिलरी वर्ब, त्याच्यामध्ये रेग्युलर वर्ब, इरेग्युलर वर्ब, स्ट्रॉंग वर्ब, वीक वर्ब, त्याच्यानंतर डिफेक्टिव्ह वर्ब्स अशा प्रकारचे, त्याच्यानंतर आपण कोपिला वर्ब, हे सुद्धा वर्बचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. तर आपण त्या टॉपिकमध्ये सुद्धा जे आहे तर त्याच्यामध्ये मग ह्या वर्बचे कॅटेगरीज आपण केलेल्या आहेत. परंतु मित्रांनो, आपण त्याच्यामध्ये हे जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे, तर हे डिटेलमध्ये आपण घेतलेले नाहीत. फक्त आपण त्याच्यामध्ये कोणत्या शब्दाला जो शब्द आहे तर त्या शब्दाचा प्रकार कोणता आहे, ते नेमकं कोणत्या टाईपचं वर्ब आहे, हे आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये घेतलेलं आहे. परंतु आपण या व्हिडिओमध्ये काय करत आहोत, हा मॉडल ऑक्झिलरी वर्ब हा जो टॉपिक आहे, तर हा टॉपिक आपण डिटेलमध्ये घेतोय आणि याच्यावरती कशा स्वरूपात प्रश्न विचारले जातात हे सगळं आपण सविस्तर घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला यावरती मॉडल ऑक्झिलरी वर्ब जे आहे तर यावरती सर्वप्रथम सांगतोय की प्रश्न कशा स्वरूपात विचारले जातात, पूर्वी कशा प्रकारे विचारले जात असायचे आणि आता कशा प्रकारे विचारले जातात. मग यावरती प्रश्न विचारत असताना प्रामुख्याने MPSC काय करत असते की म्हणजे पूर्वीचे जुने क्वेश्चन पेपर जर तुम्ही पाहिले, मग तुम्ही 1984 पासून जर क्वेश्चन पेपर पाहायला जर सुरुवात केली, तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला या टॉपिकवरती मॉडल ऑक्झिलरी वर्ब टॉपिकवरती प्रश्न जे आहेत तर MPSCने काय केलेत, जास्तीत जास्त प्रश्न हे आपल्याला वाक्य दिले असायचे आणि त्या वाक्यामध्ये कोणतं मॉडल ऑक्झिलरी वर्ब योग्य ते मॉडल ऑक्झिलरी वर्ब आपल्याला निवडायचं असायचं. मग त्यामध्ये काय असणार, एक वाक्य दिलं जायचं, मग त्याच्यामध्ये खाली ऑप्शन्स असणार, कॅन असेल, कुड असेल, शुड असेल, मे असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढं काय चालू केल्यानंतर 2-2 वाक्य देऊ लागले. त्या 2-2 वाक्यामध्ये कशा प्रकारचं म्हणजे कोणतं मॉडल ऑक्झिलरी वर्ब आपण त्या ठिकाणी यूज करू शकतोय. त्याच्यानंतर मग प्रश्न आपल्याला जे विचारले जाऊ लागले, मग त्याच्यामध्ये टेन्स ॲग्रीमेंटचा जो पार्ट आहे, तर त्या टेन्स ॲग्रीमेंटचा पण काही भाग त्यामध्ये घेऊ लागले आणि त्याच्यानंतर मग पुढं जे आहे तर पुढं कोणतं मॉडल ऑक्झिलरी वर्ब आपण वापरू शकतो हा प्रश्न विचारला जाऊ लागला. त्याच्यानंतर मग मॉडल ऑक्झिलरी वर्बवरती जे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या कॉन्सेप्ट आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ लागले. जसं की मग लेस्ट हा शब्द आहे, LEST लेस्ट. मग लेस्टने सुरू होणारा क्लॉज जो आहे, तर लेस्टने सुरू होणारा क्लॉजमध्ये कोणतं मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरतात. त्याच्यानंतर समजा दॅटने सुरू होणारा क्लॉज आहे, या दॅटने सुरू होणाऱ्या क्लॉजमध्ये आपण कोणतं मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरतोय. तर हे अशा प्रकारचे जे आहेत तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्या नंतर आता अलीकडचे जर तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिले तर त्यामध्ये विचारले जाऊ लागले. तसेच आता आपल्याला यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, आपल्याला MPSC स्वतःच MPSCच वाक्य देते आणि त्या वाक्यामध्ये काय केलं असते, मॉडल ऑक्झिलरी वर्ब जे आहे तर त्याला अंडरलाईन केलं असतं आणि त्याच्यामधून प्रश्न असा विचारला जातो, जे अधोरेखित केलेलं जे किंवा अंडरलाईन केलेलं जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे, या मॉडल ऑक्झिलरी वर्बमधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतो असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ लागला. मग आताचे लेटेस्ट जर क्वेश्चन पेपर पाहिले तर तुम्हाला अशा प्रकारे लक्षात येईल. तर म्हणून मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, तर आपल्याला जर प्रश्न मॉडल ऑक्झिलरी वर्ब जे आहे तर या मॉडल ऑक्झिलरी वर्बवरती प्रश्न हे अशा प्रकारे विचारला जाऊ लागला. आणि त्याच्यानंतर आपण आणखी दुसरी गोष्ट एक महत्त्वाची आहे, जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे तर त्याचे फंक्शन आपण पूर्वी किंवा आपण आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने आपण फंक्शन्स पाठ करत राहिलो किंवा अभ्यासत राहिलो,
परंतु आपल्याला आता सध्याच्या बदललेल्या परीक्षेचा पॅटर्न आहे, या बदललेल्या परीक्षेचा पॅटर्नचा विचार करून आपण काय करणं गरजेचं आहे, या सर्व मॉडल ऑब्जेक्टिव्ह व्हर्बचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, आपण आतापर्यंत काय करायचो, कॅन म्हणलं की आपण फक्त ॲबिलिटी दाखवणारा शब्द, कॅन हा फक्त काय होतं, ॲबिलिटी दाखवणारा शब्द. मग एमपीएससी काय करते, कॅनचं वाक्य देते, परंतु खाली ऑप्शन देत असेल, मग ॲबिलिटी असेल, पॉसिबिलिटी असेल, प्रोबॅबिलिटी असेल, परमिशन असेल, अशा प्रकारचे ऑप्शन देते. आणि कॅन हा शब्द फक्त आणि फक्त आपण ॲबिलिटी दर्शवण्यासाठी किंवा कॅपॅसिटी दर्शवण्यासाठीच वापरतोय असं नाही. तर मग आपण जर फक्त कॅन हा शब्द ॲबिलिटीसाठी किंवा प्रेझेंट ॲबिलिटीसाठी आपण वापरतोय, कुड हा शब्द पास्ट ॲबिलिटीसाठी वापरतोय, तुम्ही एवढंच जर लक्षात ठेवत असाल तर तुम्ही आता सध्या बदललेल्या परीक्षेचा जो पॅटर्न आहे त्यानुसार तुमचा अभ्यास नाही म्हणायचं. कारण आपल्याला सध्या एमपीएससी प्रश्न विचारत असताना काय करते, एमपीएससी प्रश्न विचारत असताना कॅनचं वाक्य देते, परंतु त्या कॅनच्या वाक्यामधून, कॅनचं जे वाक्य आहे तर कॅनच्या वाक्यामधून मग परमिशन पण व्यक्त केली जाते, प्रोबॅबिलिटी सुद्धा व्यक्त केली जाते. कॅनच्या वाक्यामधून जे आहे तर ॲबिलिटी असेल किंवा कॅपॅसिटी असेल हे सुद्धा व्यक्त केलं जातं. त्याच्यानंतर कॅन हा शब्द जो आहे तर परमिशन देण्यासाठी, परमिशन घेण्यासाठी सुद्धा आपण वापरत असतोय. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजेत. त्याच्या पुढे आणखी जाऊन कॅन हा शब्द आपण परमिशन देण्यासाठी वापरतोय, परंतु कॅन हा शब्द वापरत असताना कधी वापरला पाहिजे, मग त्याच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन म्हणतो आपण, फॉर्मल कॉन्व्हर्सेशन, इनफॉर्मल कॉन्व्हर्सेशन किंवा पोलाइटनेस मेंटेन करायचं असेल तर आपण कशाने पोलाइटनेस मेंटेन करू शकतोय, या सगळ्या गोष्टीचं आपल्याला डिअर फ्रेंड्स काय करायचं, या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या कॉन्सेप्ट एकदम डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत. आणि त्यामुळं मी सुरुवातीला हे का सांगितलं त्याचं रिझन असं आहे, तर मित्रांनो आपल्याला कुठलाही टॉपिक शिकत असताना सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे तुम्हाला अगोदर त्या टॉपिकवरती प्रश्न कशा स्वरूपात विचारले जातात हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे, आणि तरच आपण मग उत्तरापर्यंत जाऊ शकतोय. जर तुम्ही आता स्टेनोग्राफरचा पेपर जर पाहिला, या स्टेनोग्राफरच्या पेपरमध्ये आपल्याला आत्ता अलीकडे झालेला 26 डिसेंबर 2022चा जो स्टेनोग्राफरचा पेपर झाला, या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला काय केलंय, मॉडल ऑब्जेक्टिव्ह व्हर्बवरती प्रश्न विचारलाय. राज्यसेवा 2022चा पेपर झाला, या राज्यसेवा 2022च्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला मॉडल ऑब्जेक्टिव्ह व्हर्बवरती प्रश्न विचारलेला आहे. मग तुम्ही पाठीमागच्या कुठलेही क्वेश्चन पेपर जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की यस आपल्याला त्यावरती प्रश्न विचारले आहेत. 2020चा जो राज्यसेवेचा पेपर झाला, या 2020च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला काय केलेलं आहे, जो आहे तर या मॉडल ऑब्जेक्टिव्ह व्हर्बवरती प्रश्न विचारलेला आहे. तर त्यामुळे डिअर फ्रेंड्स, तसेच 2019चा कंबाईन ग्रुप बीचा पेपर आहे, त्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला आहे. आणि आता सध्या प्रश्न विचारत असताना एकदम खूप वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारत आहेत. 2019च्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न, कंबाईनच्या पेपरमध्ये जो प्रश्न विचारला तर तो प्रश्न जो आहे तो प्रश्न फंक्शन, जे शब्द आहे तर त्या शब्दाचं फंक्शन काय आहे हे समजणं गरजेचं आहे. तसेच डिपार्टमेंटल ASO 2022चा जर तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिला तर त्या 2022च्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला मॉडल ऑब्जेक्टिव्ह व्हर्बवरती प्रश्न विचारला आहे. तर यासाठी डिअर फ्रेंड्स तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, तर आपल्याला ह्या मॉडल ऑब्जेक्टिव्ह व्हर्ब टॉपिकवरती खूप सारे प्रश्न आपल्याला विचारले जातात, म्हणजे हमखास प्रश्न विचारले जातात, आणि म्हणून आपल्याला हा टॉपिक एकदम सविस्तर व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. आणि या टॉपिकचा अभ्यास करत असताना मी पुन्हा एकदा सांगेल, पारंपरिक पद्धतीने फक्त कॅन म्हणजे शकतो, कुड म्हणजे शकला असं लक्षात घेऊ नका. तर तुम्हाला कॅन या शब्दाचा अर्थ तर समजणं गरजेचं आहे, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. परंतु कॅन हा शब्द फक्त आणि फक्त आपण ॲबिलिटी दर्शवण्यासाठीच वापरतोय असं नाही. कुड हा शब्द सुद्धा आपण फक्त ॲबिलिटी दर्शवण्यासाठीच वापरतोय असं नाही. शुड हा शब्द फक्त आपण ॲडवाइस करण्यासाठी किंवा सजेशन करण्यासाठी आपण वापरतोय असं नाही. तर आपले हे सगळे मॉडल ऑब्जेक्टिव्ह व्हर्ब जो आहे, हा प्रत्येक मॉडल ऑब्जेक्टिव्ह व्हर्ब कशासाठी वापरला जातोय, त्याचे कोणकोणते वेगवेगळे फंक्शन्स आहेत हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. आणि आपण हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर आपण घेणार आहोत. आणि त्याचसोबत आपल्या सर्वांना माहित आहे आपला पॅटर्न काय आहे. आपण लगेच काय करत असतोय, तो मॉडल ऑब्जेक्टिव्ह व्हर्ब झाला किंवा ती कॉन्सेप्ट झाली की आपण लगेच त्याच्यावरती आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारले तर त्या सगळ्या कॉन्सेप्ट सुद्धा, म्हणजे ते प्रश्न पण घेत असतोय, त्याचं सविस्तर आपण ॲनालिसिस पण करत असतोय. हे का करतोय त्याचं रिझन असं आहे की एकदम विद्यार्थ्याला एक समोर लगेच लक्षात आलं पाहिजे की यस या टॉपिकवरती, या कॉन्सेप्टवरती प्रश्न कशा प्रकारे आयोग विचारत आहे आणि आपण कशा पद्धतीने शिकत आहोत, या दोन्हीचे पण सांगड म्हणतोय किंवा या दोन्हीचे गोष्टी ज्या आहेत त्या मॅच झाल्या पाहिजेत, म्हणजे विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढत असतोय. ठीक आहे. तर मित्रांनो, मग आपण जर अजूनही आपलं जे यूट्यूबचं चॅनल आहे त्या यूट्यूबच्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आणि जे बेल आयकॉन आहे तर त्या बेल आयकॉनला प्रेस करावं, जेणेकरून आपल्यापर्यंत आपले असेच जे इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप महत्त्वाचे, खूप दिशादर्शक, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत तर व्हिडिओज हे आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपली इंग्लिशची जी तयारी आहे तर ती निश्चितच मित्रांनो एक चांगल्या प्रकारची तयारी होईल आणि आपल्याला
येणाऱ्या परीक्षेमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी निश्चितच हे जे व्हिडिओज आहेत तर हे व्हिडिओज तुम्हाला दिशादर्शक मार्गदर्शक आणि उपयोगी निश्चितच ठरतील. चला मग आपण या ठिकाणी हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब जे आहे तर मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजेच काय असणार आहे तर लक्षात घ्यायचं आपल्याला हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब हे सुद्धा कशाचा प्रकार आहे ऑक्झिलरी व्हर्बचाच प्रकार आहे. आता यामध्ये लक्ष द्या आपल्याला हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब जे आहे तर याच्यावरती बघा 2018चा MPSC फॉरेस्टचा पेपर झाला. या 2018च्या MPSC फॉरेस्टच्या पेपरमध्ये MPSCने अशाच प्रकारचा प्रश्न विचारला पण त्यामध्ये काय केलं की ऑप्शन देत असताना त्यांनी मॉडल पण दिलं आणि ऑक्झिलरी पण दिलं. मग याच्यासाठी आपण काय करू अगोदर डिटेलमध्ये हे जे आहे तर मॉडल ऑक्झिलरी व्हर्बच्या अगोदर पण म्हणजे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब शिकणार आहोत कारण आपण बाकीचे जे टाईप्स आहेत तर ते व्हर्ब या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये घेतलेले आहेत. बेसिकमध्ये सुद्धा आपण डिटेलमध्ये घेतलेले आहेत. टेन्स टॉपिकमध्ये सुद्धा डिटेलमध्ये घेतलेले आहेत. आपल्याला या व्हिडिओमध्ये मॉडल्स आपल्याला कंप्लीट करायचे आहेत परंतु हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब हे कशाचा प्रकार आहे आपण तिथून स्टार्ट करू म्हणजे तुम्हाला कशाही प्रकारे प्रश्न विचारू द्या तर ते प्रश्न तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर समजेल. आणि 2018चा MPSC फॉरेस्टचा पेपर ज्या पेपरमध्ये आपल्याला आयोगाने प्रश्न विचारला होता तो प्रश्न का कॅन्सल करावा लागला ते सुद्धा तुम्हाला त्याचं रिझन नंतर लक्षात येईल. मग चला मग आपण या ठिकाणी बेसिक पासून एकदम सुरुवातीपासून आपण घ्यायला सुरुवात करतोय शिकायला सुरुवात करूया. तर यामध्ये लक्ष द्या जे वर्ब असतात तर चला मी आणखी एकदम त्याच्याही एकदम मुळापासूनच मी स्टार्ट करायला सुरुवात करतोय. वर्ब आता मी वर्ब म्हणजेच काय क्रियापद वगैरे इथून जात नाही कारण हे आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. लक्ष द्या वर्ब जे आहे ते वर्बचे मी खूप सारे मी आता जसं सांगितलं तुम्हाला स्टेटिव्ह वर्ब असेल डायनामिक वर्ब असेल ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल इनट्रान्झिटिव्ह वर्ब असेल कोपिला वर्ब असेल फायनाईट वर्ब असेल नॉन फायनाईट वर्ब असेल रेग्युलर वर्ब असेल इरेग्युलर वर्ब असेल त्याच्यानंतर स्ट्रॉंग वर्ब असेल वीक वर्ब असेल डिफेक्टिव्ह वर्ब्स असतील हे आपण असे खूप सारे जे प्रकार आहेत तर ते प्रकार आपण त्यामध्ये घेतलेले आहेत. लेक्झिकल वर्ब असेल तर हे आपण घेतलं आहे. तर आता आपण फक्त यामध्ये काय करतोय वर्ब मग आपण एकदम बेसिक पासून एकदम मुळापासून आपण स्टार्ट करतोय हा टॉपिक मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. चला लेक्झिकल वर्बचे दोन प्रकार एक आहे लेक्झिकल वर्ब्स आणि दुसरा आहे ऑक्झिलरी व्हर्ब. कुठला प्रकार आहे ऑक्झिलरी व्हर्ब्स. आता लक्षात आपल्याला घ्यायचंय इंग्लिशमध्ये मी मित्रांनो तुम्हाला पहिल्यापासून सांगत आहे इंग्लिशमध्ये तुम्हाला एखादा कुठलाही टॉपिक असेल एखादी कुठलीही कॉन्सेप्ट असेल त्या टॉपिकला त्या कॉन्सेप्टला जेवढे पण नावं असतात तर ते सगळे नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचं रिझन काय MPSC सध्या काय करते MPSC यावेळेस आपल्याला लेक्झिकल वर्ब म्हणून प्रश्न विचारते पुढच्या वेळेस लेक्झिकल वर्ब म्हणजे नेमकं काय त्याला एक दुसरा रिप्लेस शब्द वापरलेला असतोय. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं त्या शब्दांना आणखी काही नावं आहेत का जर असतील तर आपल्याला ते माहीत आहेत का माहीत आहे तर त्याच्यामध्ये किती माहीत आहे हे सगळं माहीत आपल्याला असावं लागतं. सगळे जेवढे पण नावं आहेत त्याला तर ते माहीत असणं गरजेचं आहे. जसं की क्वेश्चन टॅग या टॉपिकला आपण काय करतोय टेल टॅग म्हणतोय. स्पीच या टॉपिकला नरेशन असं आपण म्हणतोय. त्याच्यानंतर क्लॉजमध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असतंय त्या ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टला आपण काय म्हणतो सपोजिशन पण म्हणतोय आणि कन्सेशन पण म्हणतोय हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ इफेक्ट आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आहे. तर हे इफेक्ट आणि रिझल्ट हे या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. चला ठीक आहे. मग लेक्झिकल व्हर्ब जे आहे तर लेक्झिकल व्हर्ब आपण लेक्झिकल व्हर्ब जे आहे तर याच्या डिटेलमध्ये आपण लक्षात द्या मी हे लेक्झिकल व्हर्ब ऑलरेडी आपण सगळं घेतलेलं आहे तरी देखील आपण या ठिकाणी हे समजून घेऊ. लेक्झिकल वर्ब म्हणजेच काय असणार आहेत तर लेक्झिकल वर्ब म्हणजेच काय असतात वाक्यामध्ये जी क्रियापदं मेन व्हर्बचं काम करतात त्यांनाच आपण काय म्हणतोय लेक्झिकल वर्ब म्हणतोय. लक्ष द्या लेक्झिकल वर्ब म्हणजेच काय वाक्यामध्ये जे क्रियापदं मेन व्हर्बचं काम करतात त्यांना लेक्झिकल वर्ब म्हणतोय. 2000 मला वाटते 2019चा का 2018चा MPSC फॉरेस्टचा पेपर झाला. या पेपरमध्ये आपल्याला ऑप्शन या पेपरमध्ये प्रश्न आपल्याला विचारत असताना आयोगाने लेक्झिकल वर्ब हा पण ऑप्शन त्यामध्ये दिलेला आहे. लेक्झिकल वर्बवरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्या पेपरमध्ये आपल्याला प्रोव्हर्ब हे आपल्याला एकदम डीपमध्ये डिअर फ्रेंड जाणं गरजेचं आहे. त्या पेपरमध्ये आपल्याला आयोगाने प्रोव्हर्ब असाही प्रश्न आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये ऑप्शन दिलं होतं लेक्झिकल वर्ब आणि प्रोव्हर्ब. हे प्रो आणि व्हर्ब काय आहे हे प्रोव्हर्ब काय आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. याच्यासाठी मी काय केलंय वर्ब या टॉपिकमध्ये मी हे सगळं डिटेलमध्ये सांगितलंय. प्रोव्हर्ब म्हणजे काय प्रो नाउन म्हणजे काय प्रो ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय तर यामध्ये आपल्याला काय करायचं ह्या गोष्टी आपल्या ऑलरेडी बेसिकमध्ये आपल्या झालेल्या आहेत. प्रोनाउन टॉपिकमध्ये सुद्धा मी हे सांगितलेलं आहे. चला लक्षात द्या लेक्झिकल वर्ब यालाच आपण काय म्हणते मुख्य क्रियापद. लेक्झिकल वर्ब म्हणजेच मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापद म्हणजेच काय जे क्रियापद वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापदाचं काम करत आहे त्याला आपण म्हणतोय मेन वर्ब.
आणि त्याच्यामध्ये लक्षात आणखी एक गोष्ट घ्यायची, सिंपल, ज्याचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, ING फॉर्म किंवा त्याला आपण एस, ES, IS प्रत्यय वापरतोय, जे वाक्यामध्ये असं क्रियापद असते त्याला आपण काय म्हणतोय, लेक्झिकल व्हर्ब किंवा मेन व्हर्ब. त्याला काय म्हणतो आपण, लेक्झिकल व्हर्ब किंवा मेन व्हर्ब, त्याला आपण म्हणतो मुख्य क्रियापद. आणि याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, हे जे लेक्झिकल व्हर्ब आहे, हे जे मेन व्हर्ब आहे, लेक्झिकल व्हर्बलाच आपण काय म्हणतोय, मेन व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापद, आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, ऑर्डिनरी व्हर्ब सुद्धा म्हणतोय. त्याला आपण काय म्हणतोय, ऑर्डिनरी व्हर्ब असंही म्हणतोय. मग लक्षात घ्यायचं आपल्याला, हे ऑर्डिनरी व्हर्ब म्हणा. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण त्याला काय म्हणू, आपण आणखी परीक्षेमध्ये जे विचारले जातात शब्द, तर ते सांगतो तुम्हाला. जे प्रिन्सिपल, यालाच आपण काय म्हणतोय, प्रिन्सिपल व्हर्ब असंही म्हणतोय. लक्षात द्या, लेक्झिकल व्हर्ब, मेन व्हर्ब आणि प्रिन्सिपल व्हर्ब. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं, प्रिन्सिपल व्हर्ब. ह्या लेक्झिकल व्हर्बलाच किती नाव आहेत, 3 नावं झाले. लेक्झिकल व्हर्ब आहे, मेन व्हर्ब आहे, प्रिन्सिपल व्हर्ब आहे. तर हे अशा प्रकारचे नाव आहेत. ठीक आहे. मग पुन्हा एकदा सांगतोय, लक्षात द्या, लेक्झिकल व्हर्ब, मेन व्हर्ब, प्रिन्सिपल व्हर्ब म्हणजे जे क्रियापद वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं काम करतात, हेल्पिंग व्हर्बचं नाही, मेन व्हर्बचं काम करतात, त्या क्रियापदाला काय म्हणायचं आहे, लेक्झिकल व्हर्ब म्हणायचं आहे. मग त्याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह हे लेक्झिकल व्हर्बमध्ये येत नाही. इन्फिनिटिव्ह 2 + V1 हे वेगळं आहे. मुख्य क्रियापद जे वाक्यामध्ये काम करते त्याला आपण म्हणतोय लेक्झिकल व्हर्ब. ठीक आहे. मग मेन व्हर्ब पण तसंच आणि प्रिन्सिपल व्हर्ब पण तसंच. मग आपल्याला MPSC बऱ्याच वेळेस असेही प्रश्न विचारतात, वाक्य दिलं आहे त्याच्यामध्ये व्हर्बला अंडरलाईन केलेला आहे आणि प्रश्न असा विचारला आहे की मग त्याच्यामध्ये तो शब्द कशाचं काम करतोय. मग प्रिन्सिपल व्हर्ब म्हणजेच लक्षात घ्यायचं आपल्याला, ते काय असतंय, मेन व्हर्बच आहे. ठीक आहे. हे झालं आपलं याचं. आता आपल्याला याच्यावरती फोकस करायचं आहे, कारण हे अगोदरच मी ऑलरेडी हे लेक्झिकल व्हर्ब, मेन व्हर्ब हे आपण अगोदरच ऑलरेडी घेतलेलं आहे. ऑक्झिलरी व्हर्ब जे आहे, तर ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजेच काय, या ठिकाणी ऑक्झिलरी व्हर्ब हे सहाय्यकारी क्रियापद असतात, हेल्पिंग व्हर्ब असतात. ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजेच काय असतात, हे सहाय्यकारी क्रियापद आहेत, हेल्पिंग व्हर्ब आहेत. या ऑक्झिलरी व्हर्बचे सुद्धा प्रकार पडतात. तर ऑक्झिलरी व्हर्बचे बघा प्रकार कशा प्रकारे पडत आहेत. तर ऑक्झिलरी व्हर्ब जे आहे, तर ऑक्झिलरी व्हर्बचे लक्षात घ्यायचं आपल्याला. ऑक्झिलरी व्हर्बचे फक्त मी इथं प्रकार लिहितो आणि त्याच्यानंतर पुढच्या पेजवरती आपण सविस्तर सगळे प्रकार जे आहेत ते आपण घेऊ. बघा, ऑक्झिलरी व्हर्ब जे आहे, तर ऑक्झिलरी व्हर्बचे प्रकार कोणते आहेत, तर याच्यामध्ये मुख्यतः लक्षात घ्यायचं आहे, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब. कोणते आहेत, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स. यस, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स असे प्रकार आहेत. आणि दुसरा प्रकार आहे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब. लक्षात द्या, दुसरा प्रकार आहे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब. म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आणि मोडल ऑक्झिलरी व्हर्ब असे या ठिकाणी ऑक्झिलरी व्हर्बचे 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे, तर तो प्रकार आहे कुठला, मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब. कोणता आहे, मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब. तर मी काय करतोय, दुसऱ्या पुढच्या पेजवरती हे सगळंच घेतो ऑक्झिलरी व्हर्बचं. मग आता आपण इथून स्टार्ट करू. ऑक्झिलरी व्हर्ब, व्हर्बचे किती प्रकार आपण पाहिले, ह्याच्यामध्ये सध्या 2 प्रकार पाहिले. त्याच्यामध्ये आपण पहिला प्रकार काय पाहिला, लेक्झिकल व्हर्ब, आणि दुसरा प्रकार असतोय ऑक्झिलरी व्हर्ब. आता यामध्ये मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगतो. तर बघा, लक्ष द्या, 2 प्रकार आहेत ऑक्झिलरी व्हर्बचे. एक आहे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स, आणि दुसरा प्रकार जो आहे तर तो आहे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब. कुठला आहे, मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स. असे 2 प्रकार पडतात. बघा, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आणि मोडल ऑक्झिलरी व्हर्ब. प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आणि मोडल ऑक्झिलरी व्हर्ब, आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ना, याच्यामध्ये आणखी एक प्रकार पडतोय, तर तो आहे कुठला, मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. कुठला आहे, मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. यामध्ये आणखी एक प्रकार आहे, तर तो प्रकार म्हणजेच काय, इथं मी लिहितो याच्यामध्ये तिसरा प्रकार, कारण आपल्याला आतापर्यंत याच्यावरती MPSCने काय प्रश्न विचारले नाहीत, परंतु ते कोणते असतात ते बी तुम्हाला मी सांगतो, कन्फ्यूज व्हायला नाही पाहिजे यासाठी. मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब असा एक तिसरा प्रकार आहे. 3 प्रकार आहेत ऑक्झिलरी व्हर्बमध्ये. लक्षात घ्यायचं आहे, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब, मोडल ऑक्झिलरी व्हर्ब हे 2 मुख्य प्रकार आहेत. पण त्याच्यामध्ये तिसरा आणखी कोणता आहे, मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब. लक्षात आपल्याला घ्यायचं आहे. मग यामध्ये लक्षात द्या, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब जे आहेत तर ते कोणते आहेत, तर प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बमध्ये हे लक्षात घ्यायचं आहे, टू बी असेल, टू हॅव असेल आणि टू डू असेल, यांचे जे हेल्पिंग व्हर्ब असतात तर ह्यांनाच आपण काय म्हणतोय, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब. मग बी असेल, हॅव असेल, डू असेल, हे सगळे काय झाले, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब झाले. टू बी, टू हॅव, टू डू यांना आपण
प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतोय. 2013चा जो MPSC क्लर्कचा पेपर झाला, या 2013च्या MPSC क्लर्कच्या पेपरमध्ये आपल्याला असाच प्रश्न विचारलाय, खालीलपैकी कोणते प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे पण माहीत व्हावं यासाठी मी हे पण घेतलेलं आहे. मग हे टू बी असेल, टू हॅव असेल, टू डू असेल, यांनाच आपण काय म्हणतोय, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतोय. मग याचे जेवढे पण हेल्पिंग व्हर्ब आहेत तर हे सगळे काय प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बच आहेत. मग MPSC आपल्याला प्रश्न फिरून विचारते. मग लक्षात घ्यायचं आहे, टू बी असू द्या, टू हॅव असू द्या, टू डू असू द्या. बरेच विद्यार्थी काय करतात, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणलं की एम इज आर, वॉज वेअर, हॅव हॅज हॅड, विल बी, विल हॅव, हे असे काय करतात, लक्षात घेतात किंवा हे अशाच प्रकारे अभ्यासतात किंवा अशाच प्रकारे लक्षात ठेवतात. परंतु मित्रांनो, MPSC काय करते, प्रश्न फिरवते. मग प्रश्न फिरवते म्हणजेच काय, हे जे आत्ता आपण सांगितलेले हेल्पिंग व्हर्ब आहेत तर ते सगळे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बच आहेत. परंतु हे कशाची रूपं आहेत, टू बी असेल, टू हॅव असेल, टू डू असेल, यांची रूपं आहेत. मग टू बी आणि टू हॅव आणि टू डू यांना सुद्धा आपण काय म्हणतोय, हे सुद्धा काय झाले डिअर फ्रेंड्स, हे सुद्धा प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बच आहेत. हे सुद्धा काय आहेत, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहेत. मग MPSC ने 2013च्या क्लर्कच्या पेपरमध्ये आपला प्रश्न असाच विचारलाय. मग त्यांनी विचारलाय प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब कोणते आहेत आणि ऑप्शन देताना त्याच्यामध्ये एकही ऑप्शन एम इज आर नाही, वॉज वेअर नाही, हॅव हॅज नाही, हॅड नाही. तर ऑप्शनमध्ये काय आहेत, मग हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब मधले टाईप काही शब्द आहेत आणि बी, हॅव आणि डू अशाही प्रकारचे त्या ठिकाणी ऑप्शन आहेत. मग त्यामुळे तुम्हाला काय करायचं लक्षात घ्यायचं. मग मी आपल्याला अशाच प्रकारे हा जो प्रश्न आहे तर प्रश्न कशा प्रकारे विचारला बघा, आपण हे बघू. तर हे अशा पद्धतीने आपल्याला एकदम सिंपल पद्धतीने प्रश्न विचारला आहे. पण तुम्हाला एक कधी माहीत होणार आहे, जर तुम्हाला त्याच्यामध्ये काय माहीत असेल तर प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब कोणते आहेत, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब कोणते आहेत, तर ते समजल्याच्या नंतर. आणि त्याच्यामध्येही प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजेच हे टू बी, टू हॅव, टू डू यांना पण आपण काय म्हणतो, हेच प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहेत. त्यांची जी रूपं आहेत ते सुद्धा प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बच आहेत, कारण हे सगळे त्यांचे काय फॉर्म्स आहेत, रूपं आहेत. मग हे एम इज आर असेल, वॉज वर असेल, शल बी, विल बी असेल, तर हे काय झाले, सगळे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बच आहेत. टू हॅव मध्ये काय लक्षात घ्यायचं आहे, हॅव असेल, हॅज असेल, हॅड असेल, शल हॅव, विल हॅव असेल, तर हे सगळे काय आहेत, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहेत. आणि जे टू डू आहे तर या टू डू मध्ये लक्षात आपल्याला घ्यायचं आहे, मग ते डू असेल, डज असेल, हे आपलं घेतलेलं डिअर फ्रेंड्स ऑलरेडी. आणि त्याच्यानंतर शल डू, विल डू, हे जे आहेत तर हे काय आहेत, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. आपला सध्या टॉपिक कोणता चालू आहे, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. पण याच्यामध्ये लक्षात द्या, प्रश्न विचारत असताना आपलं डायरेक्ट मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब जे आहेत तर ते तर आहेतच, पण त्याच्या रिलेटेड कुठल्या कॉन्सेप्ट आहेत, आपल्याला परीक्षेमध्ये कोणत्या कॉन्सेप्टच्या माध्यमातून आपल्याला कन्फ्यूज केलं जाऊ शकतंय हे आपल्याला माहीत व्हावं आणि त्याच्यामध्ये आपण कन्फ्यूज झालं नाही पाहिजे, यासाठी मी काय केले, मग ह्याच्या आपण पाठीमागू म्हणजे एकदम बेसिकपासून मुळापासून आपण स्टार्ट केलंय. मग व्हर्बचे दोन प्रकार सांगितले, लेक्झिकल व्हर्ब, ऑक्झिलरी व्हर्ब. लेक्झिकल व्हर्बलाच आपण मेन व्हर्ब म्हणतोय, प्रिन्सिपल व्हर्ब म्हणतोय. ऑक्झिलरी व्हर्बमध्ये नंतर दोन प्रकार पडतात, एक आहे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब, दुसरा आहे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बमध्ये लक्षात घ्यायचं टू बीचे सगळे हेल्पिंग व्हर्ब, टू हॅवचे सगळे हेल्पिंग व्हर्ब, टू डूचे हेल्पिंग व्हर्ब. आता आपण शिकत आहोत सध्या मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब जे आहेत तर ते कोणते आहेत, तर लक्षात घ्यायचे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब बद्दलचे मी नियम पुढे सांगतो तुम्हाला प्रत्येक जे आहेत ते, पण याच्यामध्ये आपण समजून घेऊ मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब कोणते आहेत. तर यामध्ये आहे कॅन असेल, कुड असेल, शुड असेल, मे असेल, माइट असेल, मस्ट असेल, ऑट टू असेल, यूज टू असेल, हॅव टू असेल. हॅव टू इथं हॅव आहे, इथं हॅव टू आहे, हे फरक लक्षात घ्या. हॅव टू असेल, हॅज टू असेल, हॅड टू असेल, शल हॅव टू, विल हॅव टू, हे पण आहे शब्द हॅव टू, बरं का, लक्षात द्या इथं. त्याच्यानंतर वुड असेल, WOULD वुड आहे. नीड आहे, नीड आहे, NEED नीड आहे. डेअर आहे. त्याच्यानंतर हॅड बेटर आहे. वुड रॅदर आहे, वुड रॅदर, वुड रॅदर किंवा वुड रॅदर दॅन किंवा वुड लाईक टू असेल. तर हे अशा प्रकारचे जे आहेत तर हे सगळे शब्द काय आहेत, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत. यूज टू पण असेल, यूज टू लिहिला, यस. तर हे सगळे शब्द काय आहेत, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत. हे लक्षात घ्या तुम्ही, हे शब्द आहेत मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. मग यामध्ये आणखी आहेत परफेक्ट मॉडल्स.
त्याला आपण काय म्हणतोय परफेक्ट मॉडल्स. परफेक्ट मॉडल्स म्हणजेच काय, ते कुड हॅव प्लस V3 असेल, शुड हॅव प्लस V3, मस्ट हॅव प्लस V3, नीड नॉट हॅव प्लस V3, ऑट टू हॅव प्लस V3. तर हे पण आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये आपण घेणार आहोत. पण सुरुवातीला काय करतोय, हे घेतोय आणि त्याच्यानंतर परफेक्ट मॉडल्स जे आहेत ते पण आपण पुढे घेतोय. ठीक आहे, म्हणजे जे परफेक्ट मॉडल्स का म्हणायचं आहे, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपण काय करतोय, क्रियापदाचं तिसरं रूप वापरतोय. तसंच हे मॉडल परफेक्ट मॉडल जे आहेत तर त्याच्यासोबत सुद्धा नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जात आहे. पण त्याचा अर्थ काय होतोय आपण ते समजा डिटेलमध्ये आपण पुढे घेऊ. त्याच्यावरती प्रश्न कशा प्रकारे विचार ते सुद्धा आपण पुढे डिटेलमध्ये घेणार आहोत. तर हे इथपर्यंत क्लिअर आहे. आता तुम्ही म्हणत असाल सर मग ते मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब जे आहे तर तुम्ही ते लिहिलंय त्याचा काय विषय, मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत मग कोणते आहेत, तर येस लक्ष द्या. जर आपल्याला लक्ष द्या परीक्षेमध्ये आपल्याला ऑप्शननुसार परीक्षेमध्ये आपल्याला सगळं जे आहे तर परीक्षेमध्ये जे ऑप्शन दिले आहेत अवेलेबल ऑप्शन त्याचा विचार करून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. मग आपल्याला मी पुन्हा एकदा सांगेल आतापर्यंत जेवढे पण प्रश्न विचारले तर आपल्याला हे मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून प्रश्न आपल्याला विचारलेला नाही. पण आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये जर मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे नेमका ऑप्शन जर दिला आपल्याला पर्यायामध्ये तर नेमकं त्याचं काय आहे बा मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब काय आहे तर ते समजणं गरजेचं आहे. किंवा त्याच्यावरती जर प्रश्न आपल्याला विचारला तर त्याचंही उत्तर आपल्याला येणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब ही कॉन्सेप्ट काय आहे तर ते माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. मग आता हे सगळे शब्द काय झाले, हे जे सर्व शब्द आहेत तर हे सर्व शब्द काय झाले डिअर फ्रेंड्स, हे सगळे शब्द आहेत मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. मग मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्यातलेच काही शब्द मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून वापरतोय आपण. म्हणजेच काय, जर आपल्याला डीपमध्ये डिटेलमध्ये जर प्रश्न विचारला तर मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब कोणते आहेत, तर मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे लक्ष द्या, मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे अशी क्रियापद असतात त्यालाच आपण म्हणतो सेमी मॉडल्स. म्हणजे मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजेच काय, ते असे क्रियापद आहेत तर ते काय करतोय आपण मेन व्हर्ब म्हणून पण वापरू शकतोय आणि मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून पण आपण ती क्रियापदं वापरतोय. म्हणजे ते शब्द आपण दोन्हीही म्हणून वापरतोय, हेल्पिंग व्हर्ब म्हणून पण वापरतोय आणि मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून पण वापरतोय आणि मेन व्हर्ब म्हणून पण वापरतोय. म्हणून त्याला काय म्हणतात मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब. मग असे याच्यामध्ये कोणते शब्द आहेत जे की मी लक्ष द्या आतापर्यंत आपला प्रश्न हा मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून विचारला आहे. म्हणून मी काय केलं यामध्ये लिहित असताना काय केलं आहे, इथं याच्यामध्ये सगळे शब्द दिलेले आहेत. परंतु त्याच्यामध्ये जर आपल्याला आणखी डीपमध्ये जर एमपीएससी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला माहित असलं पाहिजे. यासाठी मी काय केलं आहे मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब हे कोणते आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. तर मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब जे आहेत तर ते 3 आहेत मुख्यतः. हे नीड असेल, डेअर असेल आणि याच्यामध्ये जे आहे तर हे यूज टू असेल. कुठला असेल, यूज टू. तर नीड असेल, डेअर असेल, यूज टू असेल. मुख्यतः हे 3 शब्द जे आहेत तर हे 3 शब्द काय आहेत मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत. काय आहेत, मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब. तर हे आपण पुढे नंतर त्यामध्ये ज्यावेळेस आपण नीड घेणार आहेत, डेअर घेणार आहेत, यूज टू घेणार आहेत तर त्यावेळी आपण डिटेलमध्ये घेऊ. पण मी पुन्हा एकदा एक थोडक्यात सांगेल तुम्हाला. नीड हा शब्द आपण मेन व्हर्ब म्हणून पण वापरतो, डेअर हा शब्द सुद्धा मेन व्हर्ब म्हणून पण वापरू शकतोय आणि यूज्ड हा शब्द पण आपण मेन व्हर्ब म्हणून पण वापरतोय. म्हणजे हे शब्द मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून पण वापरतात आणि मेन व्हर्ब म्हणून पण वापरतात. मग मेन व्हर्ब कसं ओळखायचं आहे, मग ह्या शब्दांनाच मेन व्हर्ब कधी म्हणायचं आणि मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब कधी म्हणायचं हे आपण काय केले आहेत क्वेश्चन टॅग या टॉपिकमध्ये पण मी घेतलेले आहेत. कारण आपण त्या क्वेश्चन टॅग या टॉपिकमध्ये याच्या सगळ्या कॉन्सेप्ट आपण घेतलेल्या आहेत. मग त्यामध्ये आपण काय काय घेतलं आहे, या शब्दांना मेन व्हर्ब कधी म्हणायचं आणि या शब्दांना मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब कधी म्हणायचं ते खूप सिंपल सांगितलं आहे. ते अजून मी डबल इथं सांगतो. जर हे जे सगळे शब्द आहेत नीड असेल, डेअर असेल, यूज टू असेल, या शब्दांच्या नंतर जर आणखी एक मेन व्हर्ब असेल, मुख्य क्रियापद जर असेल तर या शब्दांना काय म्हणायचं आहे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. आणि जर या शब्दाच्या नंतर जर व्हर्ब नसेल तर या शब्दांना काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स मेन व्हर्ब म्हणायचं आहे. मी तुम्हाला एकदम सिंपल या ठिकाणी एक्झाम्पल सांगेल. आय नीड युअर सपोर्ट, आय नीड युअर सपोर्ट. या वाक्यामध्ये नीड शब्द तर आहेच परंतु नीडच्या नंतर हे युअर हे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. मग याच्यामध्ये नीडच्या नंतर व्हर्ब आहे का, नाही. मग नीड हा शब्द या वाक्यामध्ये कशाचं काम करत आहे, नीड हा शब्दच या वाक्यामध्ये मेन व्हर्बचं काम करत आहे. आणि ज्यावेळेस मी असं म्हणतोय आय नीड गो देअर म्हणजे या ठिकाणी बघा आय नीड गो देअर, इथं मात्र काय आहे नीड पण आहे आणि त्याच्यानंतर पुढं गो हा शब्द पण आहे. गो हा शब्द आपल्या सर्वांना माहित आहे व्हर्ब आहे. मग गो हा शब्द व्हर्ब आहे म्हणजेच काय, या ठिकाणी नीडच्या नंतर जर व्हर्ब असेल म्हणजे तीनही शब्दाचा सेम नियम आहे. यांच्यानंतर जर आणखी एक व्हर्ब असेल तर आपण ह्यांना काय म्हणतोय, या शब्दांना आपण डिअर फ्रेंड्स लक्षात घ्यायचं आहे तर त्यांना म्हणतोय मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. काय म्हणायचं यांना
मोडल ऑक्झिलरी व्हर्ब अशा प्रकारे आहे. तर हे आपण पुढं नंतर नीड असेल, डेअर असेल, यूज टू असेल, हे आपण एकदम पुढं त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण घेऊ. हे क्लिअर झालं सगळ्यांचं. म्हणजे मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब जे आहे तर हे कशाला म्हणायचं आहे हे सुद्धा आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. मग मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे कोणते शब्द आहेत? नीड असेल, डेअर असेल, यूज टू असेल. मग जर प्रश्न आपल्याला विचारला मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब कोणते आहेत तर त्याचं आपल्याला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. आणि मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगेल आपल्या सर्वांना, तर आपण सर्वांनी एक गोष्ट करायची आहे तर ती म्हणजेच काय, सुरुवातीलाच मी तुम्हाला क्लिअर करतोय की डिअर फ्रेंड्स, आपण जे यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण जेवढ्या पण कॉन्सेप्ट घेणार आहोत तर त्या एकदम तुम्ही बारकाईने एकदम व्यवस्थित सगळ्याच कॉन्सेप्ट एकदम व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत आहे, तुम्ही जे आता सध्या जे आपले ऑनलाईन पद्धत आहे लर्निंगची किंवा टीचिंगची, याच्यामध्ये ऑनलाईन लर्निंग असू द्या, ऑनलाईन टीचिंग असू द्या, याचा कधी बेनिफिट विद्यार्थ्याला होऊ शकतोय तर त्याचं फक्त आणि फक्त जर तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. तर सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही कुठलीही कॉन्सेप्ट शिकत असतात तर त्यावेळी काय करायचं, प्रत्येक कॉन्सेप्ट आपण वहीमध्ये व्यवस्थित लिहून घेणं गरजेचं आहे. कारण मी नेहमी सांगतोय की आपल्या हाताखालून ती कॉन्सेप्ट जाणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला काय होते, ती कॉन्सेप्ट आपले फास्ट आणि लवकर लक्षात म्हणजे लवकर कव्हर होते, लवकर आपल्या लक्षात येते. आणि विशेष म्हणजे ती कॉन्सेप्ट आपल्या जास्त दिवस दीर्घकाळ आपल्या लक्षामध्ये राहते. यासाठी काय करायचं, आपण सर्वांनी व्यवस्थित वहीमध्ये प्रत्येक कॉन्सेप्ट ही वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायची आणि वहीमध्ये प्रत्येक कॉन्सेप्ट लिहून घ्या. तर डिअर फ्रेंड्स, मग आपल्या लक्षात आलं असेल जे ऑक्झिलरी व्हर्ब आहे तर ऑक्झिलरी व्हर्बचे 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला आहे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब, मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आणि तिसरं आहे मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब. मग हे आपण तीनही याच्यामध्ये कोणते शब्द कशामध्ये येतात ते पाहिलेलं आहे. फक्त कशामध्ये, कोणत्या टाईपमध्ये कोणते शब्द येतात हे आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे. मग आत्ताचा जो 2022चा डिपार्टमेंटल एसओचा जो पेपर झाला तर या पेपरमध्ये बघा प्रश्न कशा प्रकारे आपल्याला विचारलेला आहे. डिअर फ्रेंड्स, यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न जो आहे तर हा पहिला प्रश्न, मग या ठिकाणी आपण प्रश्न जे आहेत ते प्रश्न हे घेत असताना सुरुवातीला मी लेटेस्ट क्वेश्चन्स दाखवतोय. त्याचं रिझन असं आहे, ज्यावेळेस आपण काय करतो हे लेटेस्ट क्वेश्चन बघतोय त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की अरे यार आता सध्याचा क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न आहे तो कशा पद्धतीने कशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत. चला बघा, हा जो प्रश्न आहे तर मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारला आहे डिपार्टमेंटल एएसओ परीक्षा आहे तर ह्या डिपार्टमेंटल एएसओ परीक्षेमध्ये. आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची सगळ्यात मला सांगायची आहे, जे विद्यार्थी आता सध्या एमपीएससीची तयारी करत आहेत तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी तुम्ही कुठलीही परीक्षा असू द्या, राज्यसेवा असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, टेक्निकल असेल, डिपार्टमेंटल पीएसआय असेल, डिपार्टमेंटल एएसओ असेल किंवा स्टेनोग्राफरचा पेपर असेल, कुठल्याही एमपीएससीच्या कुठल्याही परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट सगळ्यांना करणं गरजेचं आहे की एक गोष्ट जी आहे ती गोष्ट आपण सगळ्यांनी फॉलो केली पाहिजे. आणि ती गोष्ट म्हणजेच काय आहे, तर आपण कुठल्याही परीक्षा असू द्या, कुठलाही क्वेश्चन पेपर असू द्या, एमपीएससीचा क्वेश्चन पेपर कुठलाही असेल तर तो क्वेश्चन पेपर आपण त्या ठिकाणी पाहिला पाहिजे. त्या पेपरमध्ये कशा प्रकारे आपल्या आयोगाने प्रश्न विचारले आहेत. जरी तुम्ही वेगळ्या परीक्षेची तयारी करत असतात तरी पण एमपीएससी जेवढ्या पण परीक्षा कंडक्ट करते त्याचे लेवल, प्रश्नाचा दर्जा, प्रश्नाची लेवल ही सेम असते, फक्त प्रश्नांची संख्या ही कमी जास्त असते. त्याच्यामुळं काय करायचं, बरेच विद्यार्थी असे विचार करतात मी राज्यसेवेची तयारी करतोय मग डिपार्टमेंटल पीएसआय, डिपार्टमेंटल एएसओच्या पेपरमधले जे प्रश्न असतात तर ते का पाहू. तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी चुकताय. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, परीक्षा कुठलीही असू द्या आपण सर्वांनी एक गोष्ट केली पाहिजे, एमपीएससीचा क्वेश्चन पेपर झाला की लगेच आपण तो पेपर घेतला पाहिजे. आणि मग त्या पेपरमध्ये फक्त मी इंग्लिशच बोलतोय असं नाही, कुठलेही विषय असू द्या तर त्या विषयाचं आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे की नेमकं प्रश्न आपल्याला कशा स्वरूपात विचारले जातात. तर यासाठी आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीत पाहणं गरजेचं आहे. तर चला मग आपण या ठिकाणी बघू की यामध्ये आपल्याला कशा स्वरूपात प्रश्न जो आहे तर हा प्रश्न विचारला आहे. बघा, तर यामध्ये डिअर फ्रेंड्स आपल्याला प्रश्न विचारला आहे, यामध्ये हे शब्द आहेत, हे वाक्य खूप मोठमोठे दिलेले आहेत, वाक्यकर तुम्हाला पाहण्याची गरज नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करायचं, हे जे शब्द आहेत ज्या शब्दांना अंडरलाईन केलं आहे, वुड कम याला अंडरलाईन केलं आहे, मस्ट स्टॉप याला अंडरलाईन केलं आहे, शुड रिस्पेक्ट याला अंडरलाईन केलं आहे आणि हॅव टू प्लस रिमेंबर याला अंडरलाईन केलं आहे. आणि प्रश्न आपल्याला असा विचारला आहे की यामध्ये जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत तर हे शब्द नेमकं कशाचं कार्य करतात. मग याच्यामध्ये पहिलं आपल्याला ऑप्शन दिला आहे पार्टिसिपल. आपल्याला सर्वांना माहित आहे वर्ब या टॉपिक मध्ये मी पार्टिसिपल हा टॉपिक पण घेतलेला आहे. पार्टिसिपल जास्त तर पार्टिसिपलचे 3 प्रकार पडतात, एक आहे प्रेझेंट पार्टिसिपल, दुसरा असते पास्ट पार्टिसिपल आणि तिसरा असते परफेक्ट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल जे असते तर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे व्हीआयएनजी असते,
पास्ट पार्टिसिपल जे असते तर पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 असतंय आणि परफेक्ट पार्टिसिपल म्हणजेच VING प्लस V3 असतंय. मग या ठिकाणी हे पास्ट पार्टिसिपल आहे का नाही. इन्फिनिटिव्ह जे असते तर इन्फिनिटिव्ह म्हणजेच काय आपल्या सर्वांना माहित आहे, इन्फिनिटिव्ह म्हणजेच 2+V1 असतंय, तर हे 2+V1 आहे का नाही. तर प्रिन्सिपल वर्ब लक्षात घ्यायचं आपल्या सगळ्यांना, हे प्रिन्सिपल वर्ब हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग प्रिन्सिपल वर्ब म्हणजेच काय, मुख्य क्रियापद. बऱ्याच विद्यार्थ्यांचा इथं प्रॉब्लेम होतो की अरे यार हे प्रिन्सिपल वर्ब काय आहे. प्रिन्सिपल वर्ब म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतोय मेन वर्ब, आणि आणखी एक याच्यामध्ये लक्षात घ्यायचंय त्यालाच आपण म्हणतोय लेक्झिकल वर्ब. असे 3 नावं आहेत. मग प्रिन्सिपल वर्ब असेल, लेक्झिकल वर्ब असेल आणि मेन वर्ब असेल, तर हे 3 याला नावं आहेत. तर आपण ह्या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये हे सगळे शब्द हे मग मेन वर्ब आहेत का नाही. मग याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की हा शब्द जो आहे तर हे सर्व शब्द या वाक्यामध्ये जे आहे तर या वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचं काम करतात. आणि म्हणून याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे निश्चितच मित्रांनो काय आहे, 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. आणि याचं उत्तर आहे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. हे आपल्याला इथं सिंपल लक्षात घ्यायचं आहे. बघा सेम अशाच प्रकारचा प्रश्न हा एमपीएससी फॉरेस्ट 2018चा पेपर झाला. या एमपीएससी 2018च्या पेपरमध्ये प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, परंतु तो प्रश्न जो आहे तो प्रश्न त्यांनी कॅन्सल केलेला आहे. आता सेम त्याच प्रकारचा एमपीएससी फॉरेस्टचा जो पेपर झाला त्या पेपरमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न विचारलाय त्याच पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलाय, फक्त त्यांनी त्या ठिकाणी तो प्रश्न का कॅन्सल केला हे पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. अगोदर प्रश्न दाखवतो. तर यामध्ये लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी हा प्रश्न आहे. हा प्रश्न विचारला एमपीएससी फॉरेस्ट 2018च्या पेपरमध्ये. आपल्या 2018च्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आणि याच्यामध्ये मग हा जो प्रश्न आहे तर बघा याच्यामध्ये हे मस्ट ऑफ, यूज टू हे सगळे सेम तशाच प्रकारे विचारलाय. कधी विचारलाय 2018ला. आणि त्याच्यानंतर सेम त्याच प्रकारचा पॅटर्नचा प्रश्न कधी टाकलाय 2022चा. म्हणून तुम्हाला काय करायचं, आपल्याला हे परीक्षा कुठलीही असू द्या तर तुम्ही ज्या पण एमपीएससीची परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला कुठलाही पेपर असू द्या त्या पेपरचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे, त्या पेपरचं अनालिसिस करणं आपण गरजेचं आहे. मग याच्यामध्ये लक्षात द्या हे सगळे शब्द जे आहेत इथं पण पुन्हा तेच आहे. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच काय असते, सकर्मक क्रियापद. या ठिकाणी ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे का नाही. तर याच्यानंतर नेक्स्ट हे इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे का, म्हणजे अकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद म्हणजे काय असतंय, ज्या क्रियापदाच्या नंतर ऑब्जेक्ट असतंय त्याला आपण म्हणतोय ट्रान्झिटिव्ह वर्ब. आणि ज्या क्रियापदाच्या नंतर ऑब्जेक्ट नसतंय त्याला आपण म्हणतोय इनट्रान्झिटिव्ह वर्ब. त्याच्यामुळे ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह तर नाही. मग इथं प्रॉब्लेम काय झाला लक्षात द्या, हा प्रश्न कॅन्सल का केला, कारण याचं उत्तर काय ते मॉडल पण आहे ऑक्झिलरी पण आहे. कारण ऑक्झिलरी व्हर्ब जास्त तर ऑक्झिलरी व्हर्बचे 2 प्रकार पडतात, तसे 3 प्रकार आहेत. पहिला आहे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतात आपण त्याला, आणि दुसरा असते मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. याचा अर्थ काय होतोय लक्षात द्या, म्हणजे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब हा टाईप कशाचा आहे, ऑक्झिलरी व्हर्बचा टाईप आहे. मग यामुळे काय झालेलं आहे डिअर फ्रेंड्स, याचे उत्तर जे आहेत याचे उत्तर काय होतात, 2 येतात. हे ऑक्झिलरी पण येत आहे आणि मॉडल पण येत आहे. त्यामुळे आयोगाने ज्याचे उत्तर 2 येतात म्हणून हा प्रश्न कॅन्सल केला. लक्षात आलंय सगळ्यांना. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सविस्तर आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर आपण हे असे सगळे प्रश्न जे आहेत तर हे सगळे प्रश्न आपण पुढे घेणार आहोत. सविस्तर आपण हे सगळे प्रश्न आपण मित्रांनो घेणार आहोत. मग आता हे जे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे तर या मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब संदर्भातल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या कुठल्या आहेत. आता आपण स्टार्ट करतोय शिकायला मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. हे जे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत तर हे आपण स्टार्ट करतोय. आता हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब जेवढे पण आहेत आपण जे घेतले तर या सगळ्या संदर्भातला नियम काय आहे, या सर्वच जेवढे पण आपण आता मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब पाहिले तर हे लक्षात घ्या. हे सगळेच शब्द जे आहेत या सगळ्या शब्दाचा रूल एकच आहे. तर या सर्व शब्दांच्या नंतर येणारे जे क्रियापद असतंय तर ते क्रियापदाला आपण काय करतोय, मेन व्हर्ब वापरतोय, म्हणजेच क्रियापदाचं आपण पहिलं रूप वापरतोय. मग आपल्याला लक्षात घ्यायचं आहे हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब मी एक स्ट्रक्चर टाईप लिहितो अगोदर आणि त्याच्यानंतर पुढे आपण सविस्तर घेऊ. म्हणजे या सर्व मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं सगळ्यात पहिली गोष्ट. आणि आपण काय करतो लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, आपण असं काय करतो एमपीएससी तयारी करतो म्हणलं की आपण काय करतोय हाय लेवलचा विचार करायचा. म्हणजे नाही मी हे बेसिक आहे मी हे नाही बघणार, अरे तू तिथंच चुकतोय. मग कारण 2018चा कंबाईन ग्रुप बीचा जो पेपर झाला तर त्या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न विचारला स्पॉट द एररचा प्रश्न विचारा. म्हणजे त्यांनी 2 वाक्य दिले आणि त्या वाक्यामध्ये नेमकं एरर कुठं आहे असा प्रश्न विचार. मी तुम्हाला तो प्रश्न पण दाखवतो. तसा प्रश्न विचारा आणि त्याच्यामध्ये नेमका एरर कुठं आहे तर तो प्रश्न विचारला आहे.
मग त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला लवकर फास्ट कमी वेळेमध्ये जर आपल्याला जर जाणून घ्यायचं असतं किंवा जर त्या प्रश्नाचं जर आपल्याला उत्तर अशा प्रकारे जर प्रश्न विचारला आणि त्याचं जर उत्तर आपल्याला आलं पाहिजे असं जर वाटत असेल तर आपण बेसिक गोष्टी आपण स्किप करायच्या नाही. म्हणून मी काय करत असतोय, आपण सुरुवात बेसिकपासून करतोय पार ते राज्यसेवा UPSC पर्यंत आपण घेऊन जातोय. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं डिअर फ्रेंड्स, मला हे येतंय मला ते येतंय असं करायचं नाही. बेसिकला सुद्धा स्किप करायचं नाही. अगोदर बेसिक समजलं तर पुढं काय होतं ते क्लिअर होऊन जातं आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्यायचं आहे सर्व मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर आपण काय करतो, क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. मग आपला हा पहिला नियम झाला. मग मी इथं लिहितो काय म्हणतोय, लक्ष द्या, सर्व मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर क्रियापदाचे पहिले रूप वापरतात. आता हे लिहायची गरज आहे कारण ऑलरेडी वरी मी लिहिलेलंच आहे, पहिले रूप वापरतात. तुम्ही मी बोलत असताना लिहिलं तरी काही हरकत नाही. तर लक्ष द्या. मग आता इथं समोर तर आहेच सर्व MAV म्हणजेच काय, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. सर्व मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. किती रूप वापरतोय, क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात. म्हणजेच त्याला आपण म्हणतोय V1 वापरतात. काय वापरतात, V1. लक्षात घ्यायचं आहे, V1 वापरतात. क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखी एक लक्षात घ्यायची, क्रियापदाचे पहिलं रूप वापरतात व ते जे क्रियापद आहे तर त्या क्रियापदाला म्हणजेच त्या V1ला, त्या क्रियापदाला हा यस असेल, ES असेल, IES असेल. तसं तर हे यस ES ISच म्हणतोय, पण मी त्याच्या पुढं पण जातोय म्हणजे तुम्हाला एकदम क्विक लवकरात लवकर परीक्षेमध्ये लक्षात यावं यासाठी मी पुढं सांगतोय हे दोन पण प्रत्यय. तर त्या क्रियापदाला यस ES IS ED ING प्रत्यय वापरत नाहीत. सगळ्यात मेन आहे काय लक्षात ठेवायचं, सगळ्यात पहिला बेसिक नियम, सर्व मॉडल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर आपण नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय आणि त्या क्रियापदाला काय करायचं नाही, यस ES IS प्रत्यय, यस असेल ES असेल IS असेल ED असेल ING प्रत्यय वापरायचं नाही. तर मॉडल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे, सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म वापरायचं नाही. तसेच डायरेक्ट ING फॉर्म सुद्धा आपण वापरत नाहीत. हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचा नियम सिंपल आपल्याला काय करायचं डिअर फ्रेंड्स लक्षात घ्यायचा आहे. हा जरा पहिला नियम. दुसरा नियम काय आहे, हे जे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत याच्यामधले ते मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब किंवा काही शब्द सोडून जे प्युअर मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत, कॅन असेल, कुड असेल, शुड असेल, मे असेल, मस्ट असेल, ऑट टू असेल, हे जे शब्द आहेत तर हे शब्द आपण काय करतो, मुख्य क्रियापद म्हणून, किंवा उड असेल तर हे शब्द आपण मुख्य क्रियापद म्हणून, म्हणजेच हे शब्द आपण जे आहेत तर हे शब्द आपण मेन व्हर्ब म्हणून आपण ह्या शब्दांना आपण वापरत नाहीत. हे सगळे शब्द जे आहेत तर हे शब्द आपण मेन व्हर्ब म्हणून आपण ह्यांना वापरत नाहीत. मग आपल्या लक्षात घ्यायचं आहे, हे सगळे शब्द जे आहेत तर हे शब्द मुख्य क्रियापद म्हणजेच आपण त्याला म्हणतोय मेन व्हर्ब, हे शब्द आपण मेन व्हर्ब म्हणून आपण वापरत नाहीत. हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये काय करायचं लक्षात घ्यायचं आहे. मग यावरती आपल्याला MPSCने कशा स्वरूपात प्रश्न विचारला आहे तो पण प्रश्न मी तुम्हाला सांगतो. मग यामध्ये MPSCने काय केलं बघा, 2018चा जो कंबाईनचा पेपर झाला, या पेपरमध्ये PSI STI ASO 2018चा पेपर झाला, यामध्ये आपल्याला एक कंप्लीट वाक्य दिलं होतं. पण परीक्षेसाठी आपल्याला मॉडल ऑक्झिलरी व्हर्बसाठी काय महत्त्वाचं आहे मी तेवढाच पार्ट याच्यामध्ये लिहितो. तर त्याच्यामध्ये असं दिलं होतं, एव्हरीबडी मस्ट पेड मोर हाऊस रेंट. काय दिलं होतं, एव्हरीबडी मस्ट पेड मोर हाऊस रेंट, अशा प्रकारचं वाक्य दिलं होतं. आणि याच्यामध्ये मग एरर कुठं आहे, एरर याच्यामध्ये कुठं आहे. मग एव्हरीबडी मस्ट पेड मोर हाऊस रेंट, मग ज्यांनी आता हे व्यवस्थित समजून घेतलंय तर ते एका सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचतील. म्हणजेच याच्यामध्ये नेमका एरर कुठं आहे तर तुम्ही एका सेकंदामध्ये सांगू शकताय. आणि तो एरर कुठं आहे डिअर फ्रेंड्स, इथं एरर आहे. हे जे पेड आहे तर या पेडमध्ये एरर आहे, कारण मॉडल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर आपण नेहमी क्रियापदाचं काय करतो, पहिलं रूप वापरतोय, V1 वापरतोय. मग हे वाक्य बरोबर कसं व्हायला पाहिजे, तर हे वाक्य असं पाहिजे होतं, जसं आहे तसंच आपण सगळं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, तसंच पाहिजे. म्हणजे यामध्ये आपण फक्त जिथं पेड आहे तर त्या पेडच्या ठिकाणी काय करायला पाहिजे होतं, पे जर केलं तर ते वाक्य बरोबर होतंय. परंतु मी डबल सगळंच वाक्य लिहितो, मस्ट पे मोर हाऊस रेंट. तर अशा स्वरूपात MPSCने आपल्याला काय केलं आहे, प्रश्न विचारला आहे. मग एव्हरीबडी मस्ट पे मोर हाऊस रेंट, एव्हरीबडी मस्ट पे मोर हाऊस रेंट, दिस सेंटेन्स इज ग्रॅमॅटिकली करेक्ट.
मग हे वाक्य बरोबर आहे. मग आपल्याला हे लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स. मग हे आपल्या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट असतात, तर ह्या कॉन्सेप्ट आपल्याला महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर बघा, जे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला MPSC कशा प्रकारे प्रश्न विचारले, द 3 प्रायमरी ऑक्झिलरीज आर, यामध्ये नेमकं 3 प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब कोणते आहेत. मग याच्यामध्ये लक्षात घ्यायचं सिंपल आहे, उत्तर तुम्ही एकदम सहज एका सेकंदामध्ये सांगू शकताय. तर याचं उत्तर कोणतं आहे, बी असेल, हॅव असेल, डू असेल. हे काय झाले, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब झाले. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न MPSC विचारलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मी आत्ताचाच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा, हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला कंबाईनला PSI STI ASO 2018च्या पेपरमध्ये. एव्हरीबडी मस्ट पेड मोर हाऊस रेंट, द टॅक्स ऑन प्रॉपर्टी हॅव गॉन अप. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं मस्ट आणि त्याच्यानंतर पेड, इथं एरर आहे. इथं काय पाहिजे होतं, पे पाहिजे होतं. आता हा याच्यामध्ये आपल्याला पुढं हे पण वाक्य दिलंय, मग हे पण वाक्य मी तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये बघा, द टॅक्स ऑन प्रॉपर्टी हॅव गॉन अप, याच्यामध्ये काय आहे, इथं पण एरर आहे. का, कारण वाक्याचा कर्ता जो आहे, तर वाक्याचा कर्ता हा टॅक्स आहे. मग टॅक्स हा वाक्याचा कर्ता पुढचं. लक्षात द्या, याच्यामध्ये 2 वाक्य आहेत. हे एक वाक्य आहे आणि पुढचं एक वाक्य आहे. या वाक्याचा कर्ता जो आहे, तर द टॅक्स ऑन प्रॉपर्टी हॅव गॉन अप, म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे वाक्याचा कर्ता, दुसऱ्या वाक्याचा कर्ता हा टॅक्स आहे. मग टॅक्स हा शब्द सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, सिंग्युलर आहे. आणि म्हणून या ठिकाणी निश्चितच टॅक्ससाठी काय यायला पाहिजे, हॅज यायला पाहिजे, हॅव नाही. म्हणजे या ठिकाणी इथं एरर कुठं आहे, याच्यामध्ये एरर आहे. आणि म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, मग मस्ट पेड आणि मोर हॅव गॉन अप, याच्यामध्ये एरर आहे. मग इथं काय पाहिजे होतं, पुन्हा एकदा इथं पे पाहिजे होतं आणि इथं हॅज पाहिजे होतं, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलं असतं. ठीक आहे, पुढे बघू आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हा तलाठी ऑनलाईन 2019चा पेपर आहे. त्या पेपरमध्ये सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला आहे, आय कॅनॉट. मग मी तुम्हाला सिंपल सांगितले, जेवढे पण मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत, तर या सर्व मोडल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर आपण नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. मग याच्यामध्ये लक्षात घ्यायचं, आणि त्या क्रियापदाला SES प्रत्यय वापरायचा नाही. मग इथं आपल्याला व्हर्ब वापरायचा आहे. जर तुम्ही यामध्ये जर पाहिलं, हे पहिले जे ऑप्शन आहेत, हे टेक्स पण V1 आहे, टेक पण V1 आहे, टेकिंग हे VING आहे, टूक हे V2 आहे. मग याच्यामध्ये कोणतं येणार आहे, A येईल का B येईल. याच्यामध्ये टेक हे पण V1 जरी असलं तरी पण याच्यामध्ये लक्षात आपल्याला काय घ्यायचं आहे, हा जो टेक्स हा जो शब्द आहे, तर याला यस प्रत्यय लावलेला आहे. मग आपण व्हर्बमध्ये पाहिलं, व्हर्बचे 5 प्रकार, V1 असेल, V2 असेल, V3 असेल, V4 असेल, आणि 5वा प्रकार जो म्हणजेच काय क्रियापदाचं जे पहिलं रूप असते त्याला SES प्रत्यय वापरतोय. मग नेहमी मोडल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर नेहमी क्रियापदाचं काय करायचं आहे, पहिलं रूप वापरायचं आहे, V1 वापरायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे, टेक असायला पाहिजे. आणि आपण आत्ताच नियम पाहिला, जरी क्रियापदाचं पहिलं रूप असलं तरी त्या क्रियापदाला SES प्रत्यय वापरायचा नाही. मग हे आपण पुढच्या फिल इन द ब्लँकमध्ये काय येतं हे तर बघितलंच नाही, एवढ्यावरतीच आपलं उत्तर येतं बरोबर. मग हे उत्तर झालं. तर हे अशा स्वरूपात मित्रांनो आपल्याला काय करायचं हे लक्षात घ्यायचं आहे की MPSC आपल्याला कशा प्रकारे प्रश्न विचारते. मग हे आपलं फक्त जस्ट इंट्रोडक्शन झालंय. मग आपण लगेच काय करतोय, यामध्ये जे आहे तर आपण याच्यामध्ये आपल्याला MPSCने मग प्रत्येक कॉन्सेप्ट आहे, कॉन्सेप्टवरती कसा प्रश्न विचारते तर आपण घेऊच. पण आपण अगोदर सगळे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब एक मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आपण एकदम सविस्तर आणि आपण डिटेलमध्ये आपण घ्यायला सुरुवात करूया. मग त्याच्यामध्ये कॅन असेल, कुड असेल, इथून आपण सुरुवात करतोय. मग प्रत्येक मोडल ऑक्झिलरी व्हर्ब कशा प्रकारे वापरतात, त्याचं फंक्शन काय आहे, त्याच्यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, त्याच्या जेवढ्या बी कॉन्सेप्ट असतील ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आपण एकदम घ्यायला सुरुवात करूया. मग